नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। टाटा उद्योग समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी काल छायाचित्रकारांना अमानुष मारहाण केली। या अमानुष मारहाणीमध्ये अतुल कांबळे, LS शांतकुमार आणि अरिजित सेन हे जबर जखमी झाले आहेत। तिघांवर सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काल दुपारी टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मेस्त्री यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। त्याप्रमाणे एका बैठकीसाठी ते बॉम्बे हाऊस येथे उपस्थित राहणार होते। साहजिकच या ठिकाणी छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र या ठिकाणी सायरस मिस्त्री आल्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना, छायाचित्रकारांना जबरदस्त मारहाण केली। या संपूर्ण घटनेनंतर टाटा उद्योग समूहाने देखील या संपूर्ण घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे। यापुढे देखील छायाचित्रकारांचे, पत्रकारांचे, त्याचप्रमाणे माध्यम प्रतिनिधींचे टाटा उद्योग समूहाशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील अशी अपेक्षा टाटा उद्योग समूहाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे। बघूया टाटा उद्योग समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना किती अमानुषपणे मारहाण केली। टाटा उद्योग समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना अमानुष मारहाण केल्यानंतर, छायाचित्रकारांना अमानुष मारहाण केल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये या घटनेचे पडसाद उमटले आहेत। छायाचित्रकारांनी या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त केला आहे। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने देखील आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळेस टाटा उद्योग समूहाचा निषेध करणारे फलक देखील झळकवण्यात आले। त्यानंतर हे फलक जाळण्यात देखील आले। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री राहुल लोंढे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्यासह अनेक पत्रकार आणि छायाचित्रकार या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। अशा प्रकारे पत्रकारांना मारण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत। संपूर्ण राज्यभरात याचा निषेध होतोय। आज ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे सर्व पत्रकार या रेस्ट हाऊसच्या बाहेर जमलेत आणि त्यांनी सायरस मिस्त्री असतील, टाटा समूह असेल यांचा जाहीर धिक्कार तर केलाच, परंतु त्यांच्या नावाचे जाहीर फलक सुद्धा या ठिकाणी जाळलेले आहेत। मुंबईत काल घटना घडली, टाटा समूहाच्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांची मारहाण झाली। छायाचित्रकारांना ज्या पद्धतीने अमानुषपणे मारण्यात आलं, या घटनेचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे जिल्हा पत्रकार संघ या संघटनेच्या वतीने आम्ही आज निषेध व्यक्त करतो। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होतील। तत्पूर्वी आचारसंहिता लागण्याच्या आधी ठाणे शहरातील रस्ता रुंदीकरणाची कामं कुठल्याही परिस्थितीत 31 डिसेंबरच्या अखेर पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महानगरपालिकेच्या अभियंत्यांना आणि ठेकेदारांना दिला असून काम न करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील आयुक्तांनी दिला आहे। पावसाळ्यापूर्वी शहरातील पोखरण रोड क्रमांक 1, पोखरण रोड क्रमांक 2, कापूरबावळी ते बाळकुम, शास्त्रीनगर, स्टेशन परिसर, सर्व्हिस रोड आदी परिसरामध्ये रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवण्यात आली होती। पावसाळ्यापूर्वी काही रस्त्यांची कामं पूर्ण केली तर काही कामं राहिली होती। ही सर्व कामं 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास। देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात।
Huh? To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. बांगलादेशात घरात स्फोट घडवून पत्नीची हत्या करून भारतात फरार झालेल्या बांगलादेशी घुसखोराला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने शिताफीने जेरबंद केला आहे. 40 वर्षीय बशीर मुल्ला शुकुरमुल्ला शेख असं या घुसखोर आरोपीचं नाव असून न्यायालयाने त्याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. शेख याला भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर तो जामिनावर सुटला होता. दरम्यान शेख याच्या बांगलादेशातील घातपाती कारवायांचा सुगावा लागल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला कळवा मनीषा नगर येथून अटक केली आहे. मूळ बांगलादेशातील रहिवासी असलेल्या शेख याने बांगलादेशातील दहशतवादी संघटनांकडून बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. तसंच नराईल जिल्ह्यातील आपल्या राहत्या घरी शेखने बॉम्बस्फोट घडवून पत्नी सुलताना हिची हत्या करून तो भारतात फरार झाला होता. या प्रकरणी बांगलादेशातील कलिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी शेख याला अटक केली होती. या गुन्ह्यात तो जामिनावर सुटला होता. दरम्यान शेख याच्या बांगलादेशातील कारवायांची कुंडली ठाणे पोलिसांच्या हाती लागल्याने गुन्हे शाखेने शुक्रवारी त्याला अटक केली. पोलीस शेखची कसून चौकशी करत असून त्याने बांगलादेशात आणखीही काही दहशतवादी कृत्य केली आहेत का, तसंच भारतात देखील देशविघातक कारवाया करण्याचा त्याचा मनसुबा होता का याचा तपास सुरू आहे. ते कलिया पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भाने 16/2014 हा गुन्हा नोंद कलम 302-34 बांगलादेश पिनल कोडच्या अंतर्गत आणि विस्फोटक कायद्याप्रमाणे. तर ही माहिती मिळाल्यानंतर त्याला त्या अनुषंगाने ही जी व्यक्ती आहे ही भारतामध्ये अशा स्वरूपाचं काही कृत्य करणार आहे का, दहशतवादी कृत्य करणार आहे का, किंवा ह्याचे अधिक कोणी साथीदार आहेत का, आणि आणखीन यांनी कोणकोणते बॉम्बस्फोट केलेले आहे या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे. जुना कळवा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्यानंतर या ठिकाणी आता मुलं चक्क क्रिकेट खेळतानाचं चित्र बघायला मिळत आहे. सुमारे 150 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी हा पूल बांधला होता. त्यानंतर कळवा आणि ठाणे या 2 शहरांना जोडण्याचं मुख्य काम या पुलाने केलं होतं. केवळ कळवा आणि ठाण्यालाच नाही तर मुंबई आणि पुण्याला जोडणारा पूल म्हणून या पुलाकडे बघितलं जात होतं. या पुलाने अनेक चढउतार बघितले, मात्र आता हा पूल म्हातारा झाला आहे. आता हा पूल वाहतुकीस योग्य नाही अशा प्रकारचा अहवाल ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झाल्यानंतर आता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र हा पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर संपूर्ण भार नवीन कळवा पुलावर आला आहे. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी वाहतुकीचे प्रश्न आता उद्भवू लागले आहेत. दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने या संपूर्ण त्रासाकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करत आहेत. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना,
मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. आपल्या परिसरातील कचरा न उचलल्यास त्याची थेट तक्रार महानगरपालिकेला करता यावी आणि त्यावर तात्काळ कार्यवाही करता यावी, यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जनाग्रह नावाचं ॲप तयार केलं आहे. या ॲपवरून कचऱ्याची तक्रार नागरिकांना थेट महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना करता येणार आहे. याबाबत महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली काल कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेमध्ये या ॲपची माहिती आणि त्याची कार्यप्रणाली सर्व संबंधित अधिकाऱ्यांना समजावून सांगण्यात आली. या जनाग्रह ॲपच्या माध्यमातून नागरिकांना साफसफाई न झाल्यास, कचरा न उचलल्यास, घंटागाडी न आल्यास, मेलेले जनावर आढळल्यास, शौचालयांमध्ये पाणी किंवा लाईट नसल्यास त्याची तक्रार छायाचित्रासह महानगरपालिकेला करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे या तक्रारींचं निवारण करण्यासाठी देखील इंजिनियर ॲप तयार करण्यात आलं असून या ॲपच्या माध्यमातून संबंधित तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली याची माहिती देखील देण्याची सुविधा आहे. नागरिक प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करू शकणार आहेत. बोगस कॉल सेंटर प्रकरणी ठाणे पोलीस आणि अमेरिकेची तपास यंत्रणा FBI चा तपास सुरू असताना ठाणे गुन्हे शाखेने या प्रकरणातील वॉन्टेड आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अखिलेश अजय सिंग असं आरोपीचं नाव असून त्यानेच या बोगस कॉल सेंटरचं बस्तान बसवलं होतं. न्यायालयाने त्याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडीत सुनावली असून या फसवणुकीत आणखीही काही जण रडारवर असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान या टोळीचा म्होरक्या सागर ठक्कर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. भारतात बसून अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटर प्रकरणात लाखो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी नुकताच केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 74 जणांना अटक केली आहे. तर अखिलेश सिंग हा आरोपी वारंवार गुंगारा देत होता. 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सिंग याला मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे. मीरा रोड येथील कॉल सेंटरचं बस्तान बसवण्यात तसंच या ठिकाणी फर्निचरचं आणि कॉम्प्युटरचे सर्व सेटअप उभारण्यात सिंग याचा हात असल्याची माहिती गुन्हे शाखे युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली आहे. अखिलेश अजय सिंग नावाचा आरोपी त्या दिवसापासून मिळून आलेला नव्हता. तो काल दिनांक 3 नोव्हेंबर 2016 रोजी मीरा रोड येथे मिळून आला. त्याच ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली व त्याला आज मान्य न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी त्याची दिनांक 7/11/2016 पर्यंत मंजूर करण्यात आली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820929420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.